नमस्कार. माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 त्यामधील घटक वर्तुळ यातील सराव संच 3.2. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा प्रश्न पहिला. दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 सेंटीमीटर व 4.8 सेंटीमीटर आहेत तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे? ठीक आहे, दोन अंतरस्पर्शी वर्तुळ आहेत, त्यांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत 3.5 सेंटीमीटर व 4.8 सेंटीमीटर. आता त्यांच्या केंद्रातील अंतर आपल्याला काढायचं आहे. समजा लहान वर्तुळाची त्रिज्या R1, R म्हणजे रेडियस हे तुम्हाला माहिती आहे, व मोठ्या वर्तुळाची त्रिज्या R2 आहे. ठीक आहे, म्हणून R1 बरोबर 3.5 सेंटीमीटर, R2 किती येणार 4.8 सेंटीमीटर. ठीक आहे, आता त्यांच्या केंद्रातील अंतर आपल्याला काढायचं आहे. परस्परांना आतून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे असते. समजून घेतलं की ज्या वेळेला परस्परांना आतून स्पर्श करणारी वर्तुळ असतात, बरोबर आहे ना, तर त्यांच्या केंद्रातील अंतर काय, तर त्यांच्या ज्या त्रिज्या आहेत त्यांच्या फरका एवढे म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणून केंद्रातील अंतर बरोबर R2 वजा R1. आता या ठिकाणी R2 तून R1 वजा का केले, कारण R2 हे R1 पेक्षा मोठे आहेत. R2 मोठे R1 पेक्षा. किमती लिहा. R2 म्हणजे 4.8 वजा R1 म्हणजे 3.5. 4.8 मधून 3.5 वजा केले तर उत्तर येतं 1.3 सेंटीमीटर. बरोबर ना, 8तून 5 गेले 3, 4तून 3 गेला 1 मध्ये हे दशांश चिन्ह. 1.3 सेंटीमीटर हे त्यांच्या केंद्रातील अंतर आहे. आलं लक्षात. पुढचं, बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर व 4.2 सेंटीमीटर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल? आता बाह्यस्पर्शी मगाशी अंतरस्पर्शी होते. समजा त्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे R1 व R2 आहेत. R1 म्हणजे 5.5 सेंटीमीटर आणि R2 4.2 सेंटीमीटर. परस्परांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असते. अंतरस्पर्शी असेल तर त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे असते, आणि जर बाहेरून स्पर्श करणारे म्हणजेच बाह्यस्पर्शी असेल तर त्रिज्यांच्या बेरजे एवढे अंतर असते त्या दोन वर्तुळांच्या केंद्रातले. ठीक आहे, म्हणजेच केंद्रातील अंतर बरोबर R1 अधिक R2. ठीक आहे, R1 5.5 सेंटीमीटर आणि R2 4.2 सेंटीमीटर. बघा 5.5 अधिक 4.2 म्हणजेच किती येणार 9.7 सेंटीमीटर. आता इथं सेंटीमीटर एकक दिले ना म्हणून सेंटीमीटर दिला. केंद्रातील अंतर 9.7 सेंटीमीटर आहे. दुसरंही झालं. तिसरं, त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर असणारी बाह्यस्पर्शी अंतरस्पर्शी वर्तुळे काढा. त्रिज्या काय दिले, पहिल्या वर्तुळाची त्रिज्या 4 दिले आणि दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 2.8 दिले, आणि आपल्याला बाह्यस्पर्शी पण काढायचे आणि अंतरस्पर्शी पण वर्तुळे काढायचे. ठीक आहे, पहिल्यांदा बाह्यस्पर्शी काढू. बाह्यस्पर्शी वर्तुळ, पहिल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे म्हणजेच R1 4 सेंटीमीटर. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे R2 बरोबर 2.8 सेंटीमीटर. वर्तुळांच्या केंद्रातील अंतर, आता बघा ही बाह्यस्पर्श आहेत म्हणजे त्या त्रिज्यांच्या बेरजे एवढं ते केंद्रातील अंतर असणार आहे. म्हणून आपण काय केलं R1 अधिक R2, मग R1 4 अधिक R2 2.8, 4 अधिक 2.8 म्हणजे 6.8 सेंटीमीटर. ठीक आहे, आता हे कसं काढणार तर बघूया. सर्वप्रथम काय करायचं, 6.8 सेंटीमीटरचा तुम्ही रेषाखंड काढून घ्या. ठीक आहे, काढला. आता पुढे काय करायचं, इथे A नाव दिलं या पहिल्या बिंदूला आणि इथे B नाव देऊया. पुढे बघा आता हे मी काय केलं ते सांगतो.
मी काय केलं की पहिलं जे वर्तुळ आहे ना त्याची त्रिज्या किती 4 सेंटीमीटर आहे. मग मी काय केलं, कंपास घेतली, बरोबर आहे. त्या कंपासमध्ये पट्टीच्या साहाय्याने 4 सेंटीमीटर अंतर घेतलं. म्हणजे याशी समजा तुम्ही पट्टी घेतली, कंपासचा लोखंडी टोक सुरुवातीला ठेवला आणि नंतर पेन्सिलचा टोक 4 सेंटीमीटरवर ठेवला, बरोबर आहे. नंतर लोखंडी टोक कंपासचं ए वर ठेवा आणि या ठिकाणी असं वर्तुळ काढून घ्या. मग त्याची त्रिज्या किती येणार आहे, 4 येणार आहे. लक्षात आलं, 4 सेंटीमीटर. कारण कंपासमध्ये आपण 4 सेंटीमीटर अंतर घेतलंय, बरोबर. आता काय करायचं, नंतर दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या किती, 2.8 सेंटीमीटर आहे ना. मग कंपासमध्ये 2.8 सेंटीमीटर अंतर घ्यायचं, लोखंडी टोक बी वर ठेवायचं आणि मग वर्तुळ काढून घ्यायचं. आलं लक्षात, लोखंडी टोक बी वर आणि या ठिकाणी अशा पद्धतीने वर्तुळ काढलं. मग हे किती असणार आहे, 2.8, बरोबर आहे. इथल्या बिंदूला तुम्हाला नाव द्यायचंय सी, म्हणजे ए पासून सी पर्यंतचं अंतर 4, सी पासून बी पर्यंतचं अंतर 2.8 आणि दोघांची बेरीज केली तर 6.8. म्हणजेच या ठिकाणी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर 6.8 सेंटीमीटर आहे. बाह्यस्पर्शी वर्तुळे काढून झाली का आपली, झाली. आता आपल्याला अंतरस्पर्शी वर्तुळे काढायचे, एकदम सोपं आहे. पहिल्यांदा बघा, पहिल्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर R1 बरोबर 4 सेंटीमीटर आहे. दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या R2 बरोबर 2.8 सेंटीमीटर आहे. आता या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर जे आहे ना ते कसं काढणार आपण, तर ज्यावेळेला बाह्यस्पर्शी वर्तुळे असतात त्यावेळेला आपण काय करतो, त्यांच्या त्रिज्यांची बेरीज करतो. तर ज्यावेळेला अंतरस्पर्शी वर्तुळे असतात तेव्हा त्यांच्या त्रिज्यांचा फरक घेतो म्हणजे वजाबाकी करतो. तर या ठिकाणी बघा, वर्तुळांच्या केंद्रांतील अंतर बरोबर R1 वजा R2. ठीक आहे, R1 4 आहे आणि R2 2.8 आहे. मग 4 वजा 2.8 म्हणजेच 1.2. ठीक आहे, 1.2 सेंटीमीटर. आता R1 मधून R2 का वजा केलं, कारण R1 मोठे आहेत म्हणून. जर R1 लहान असते तर R2 मधून R1 आपण वजा केले असते. ठीक आहे, आता आपण सुरुवात करूया. वर्तुळ काढण्यासाठी आपण म्हणजे पहिल्यांदा वर्तुळ नाही काढणार, तर आपण काय करणार, पहिल्यांदा 1.2 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढणार आहोत, बरोबर आहे. त्याला नाव देऊ AB, 1.2 सेंटीमीटर. आता काय करायचं बघा, पहिल्यांदा पहिल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे, 4 सेंटीमीटर आहे. आपण कंपास घ्यायची आणि पट्टी घ्यायची. कंपासमध्ये 4 सेंटीमीटर लांबीचं अंतर घ्यायचं, ठीक आहे. आणि मग त्या कंपासचं लोखंडी टोक जे आहे ते ए वर ठेवायचं आणि वर्तुळ काढून घ्यायचं. कळलं, कंपासचं लोखंडी टोक ए वर ठेवून 4 सेंटीमीटर त्रिज्या असणारं वर्तुळ काढलं. आता याची त्रिज्या किती येणार आहे, 4 सेंटीमीटर. आलं लक्षात. आता त्यानंतर काय करायचं, पुढे कंपासमध्ये 2.8 सेंटीमीटर लांबीचं अंतर घ्यायचं, बरोबर आहे. कंपासमध्ये 2.8 सेंटीमीटर लांब अंतर घ्यायचं आणि त्याचं लोखंडी टोक बी वर ठेवायचं आणि वर्तुळ काढून घ्यायचं. लक्षात आलं, लोखंडी टोक बी वर ठेवून 2.8 सेंटीमीटर त्रिज्या असणारं वर्तुळ काढून घ्यायचं, बरोबर आहे. या ठिकाणी बघा, ही दोन वर्तुळे ज्या ठिकाणी स्पर्श झालेला आहे त्या बिंदूला नाव सी दिलेलं आहे आणि BC ही त्रिज्या होईल 2.8 सेंटीमीटर, बरोबर. AC ही पण त्रिज्या आहे, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे, ती 4 सेंटीमीटर. 4 मधून 2.8 घालवले की हे दोन केंद्रांतील अंतर 1.2 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, अंतरस्पर्शी वर्तुळे काढलेली. आलं लक्षात. चौथा प्रश्न आहे बघा, आकृतीमध्ये केंद्रे P आणि Q असलेली वर्तुळे परस्परांना बिंदू R मध्ये स्पर्श करतात. बिंदू R मधून जाणारी रेषा त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदते. तर पहिलं, रेख AP समांतर रेख BQ हे सिद्ध करा.
दुसरं, त्रिकोण APR समरूप त्रिकोण RQB हे सिद्ध करा. जर कोण PAR चे माप 35 अंश असेल तर कोण RQB चे माप ठरवा. ठीक आहे, एक 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 आपण बघू. पहिल्यांदा रेख AP समांतर रेख BQ हे सिद्ध करायचे. पहिल्यांदा हा त्रिकोण APR आहे पहिल्या वर्तुळातला, आणि हा दुसरा त्रिकोण RQB आहे दुसऱ्या वर्तुळामध्ये. याच्यामध्ये बघा, नीट समजून घ्या. रेख PA एकरूप रेख PR, हे बघा, ही रेख PA आहे आणि ही रेख PR आहे, एकरूप आहेत. एकरूप का आहेत? कारण हे जे पहिलं वर्तुळ आहे त्याच्या या दोन्ही त्रिज्या आहेत. बघा, PA त्रिज्या आहे, PR त्रिज्या आहे, मग त्रिज्या तर एकरूपच असणार ना. म्हणून रेख PA एकरूप रेख PR हे त्रिकोण APR मधलं. तर त्रिकोण RQB मध्ये तुम्हाला काय दिसेल? हे बघा, रेख QB त्रिज्या, रेख QR त्रिज्या, म्हणजे QB QR दोन्ही त्रिज्यात म्हणजे एकरूप आहेत, समान लांबीचे आहेत. ठीक आहे, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता दुसरं बघा, कोण PAR एकरूप कोण PRA. बघा, कोण PAR एकरूप कोण PRA, आणि हा जो कोण QBR आहे एकरूप कोण QRB. कशामुळे? समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. तुम्ही म्हणाल समद्विभुज त्रिकोण कसं? तर बघा, या ठिकाणी हा जो त्रिकोण APR आहे त्याच्यामध्ये ही बाजू आणि ही PR बाजू या दोन समान लांबीच्या आहेत. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान लांबीच्या असतात तो समद्विभुज त्रिकोण असतो. तसंच या QB आणि QR या समान लांबीच्या आहेत या वर्तुळामधील या त्रिकोणातील, म्हणजे त्रिकोण आपण काय म्हणतोय त्याला RQB. त्याच्यामुळे हे समद्विभुज त्रिकोण. आणि समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय काय सांगतं? जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोण एकरूप असतात. जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोण एकरूप असतात. मग आता बघा, ही रेख PA आणि PR, बघा इथे PA आणि PR या एकरूप आहेत. मग या PA बाजू समोरील कोण कोणता आहे? याला तुम्ही कोण PRA म्हणा किंवा ARP म्हणा. हा एकरूप आहे R कोण कुणाशी, तर या PRच्या समोरील कोण कोणता? A, म्हणजे त्याला तुम्ही PAR म्हणाल, बरोबर की नाही, किंवा RAP म्हणाल. हे एकरूप झाले कोण समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. तसंच या त्रिकोण RQB मध्ये काय आहे? QB आणि QR या एकरूप आहेत ना. मग QBच्या समोरचा कोण? हा R, ज्याला तुम्ही काय म्हणाल? QRB, बरोबर आहे. तो एकरूप कुणाशी असेल? तर या QR समोरचा कोण म्हणजे हा B, त्याला तुम्ही काय म्हणाल? QBR, बरोबर आहे. म्हणजे QRB आणि QBR हे एकरूप आहेत समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. जे सांगतं जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूंसमोरील कोण एकरूप असतात. एवढं कळलं तुम्हाला? पुढे, कोण PRA एकरूप कोण QRB. बघा इथं कोण PRA एकरूप कोण QRB. आता इथं असं असेल तर तुम्हाला माहिती आहे ना विरुद्ध कोण असतो. हा कोण PRA आणि कोण QRB हे विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध किरणांनी तयार झालेले कोण विरुद्ध कोण असतात, बरोबर की नाही. म्हणून या ठिकाणी कोण PRA आणि कोण QRB हे विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोण एकरूप असतात, एकाच मापाचे असतात. हे दुसरं मिळालं. आता कोण PAR एकरूप कोण QBR. बघा, कोण PAR चं जेवढं माप आहे तेवढंच कोण QBR चं आहे. कशामुळे? तर 1 व 2 वरून. बघा, एक काय म्हणतंय? कोण PAR एकरूप कोण PRA, म्हणजे PAR चं जेवढं माप आहे तेवढंच PRA चं आहे, बरोबर आहे. QBR चं जेवढं माप आहे तेवढंच QRB चं आहे, बरोबर आहे. QBR चं हा इथे QBR, बरोबर ना. या QBR कोणाचं माप जेवढं आहे तेवढंच कोण QRB चं आहे. कोण PAR चं जेवढं माप आहे तेवढंच कोण PRA चं आहे. आणि कोण PRA चं माप जेवढं आहे तेवढंच QRB चं आहे विरुद्ध कोण. म्हणजे याचं माप जेवढं तेवढं याचं माप जेवढं तेवढंच याचं, आणि याचं माप जेवढं तेवढं माप याचं.
मग मला सांगा, हे जर 30 असेल तर हे किती 30, हे किती 30, हे किती 30, म्हणजे हा कोन PAR एकरूप कोन QBR असणार की नाही? असणार, समान माप असणार आहेत ना ती, म्हणून हे मिळालं तिसरं. कोन PAR एकरूप कोन QBR. म्हणजेच कोन PAB, बघा कोन PAB शेवटी PAR आणि कोन PAB एकच. कोन कुठं तयार झालाय? इथे झालाय. हा फक्त या ठिकाणी असं वाढवलेलं आहे. कोन PAB एकरूप कोन QBA. आता QBR कोन ज्या मापाचा आहे तोच QBA असणार आहे, कारण काय आहे, हा पुढे वाढवलाय, कोन तर इथं तयार झालाय, त्यात काय बदल होणार आहे का? नाही. म्हणून कोन PAB एकरूप कोन QBA. तेच कोन, परंतु अंत्यबिंदू भिन्न आहेत. ठीक आहे. म्हणून रेख AP समांतर रेख BQ. आता हा कोन PAB आणि हा कोन QBA हे समान असल्यामुळे व्युत्क्रम कोन कसोटीनुसार रेख AP समांतर रेख BQ मिळालेली आहे आपल्याला. आणि व्युत्क्रम कोन कसोटी लक्षात असेल. व्युत्क्रम कोन म्हणजे काय? जे दोन कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आता बघा, या ठिकाणी ही छेदिका AB आहे, बरोबर आहे, आणि ही AP आणि ही BQ रेषा आहे ना. मग हा कोन PAB, बरोबर आहे, ही जी छेदिका आहे त्याच्या या डाव्या बाजूला आहे, बरोबर, आणि हा QBA छेदिकेच्या उजव्या बाजूला आहे. जे कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवरील भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात, त्याला व्युत्क्रम कोन म्हणतात. काय? छेदिकेवरील भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. आता बघा, कोण इथं तयार झालाय आणि छेदिकेवरील भुजा ही समजा आपण अशी म्हणूया AB, बरोबर आहे. मग ही दिशा कुठली दाखवते? या ठिकाणी या कोणाचा किरण इथून चालू झाला, आरंभ बिंदू, म्हणजे ही खालील दिशा दर्शवते. ज्या वेळेला तुम्ही QBA चा विचार कराल, कोण इथं B पाशी तयार झालाय, मग हा आरंभ बिंदू म्हणजे ही छेदिकेवरील भुजा वर चालली, म्हणजे वरची दिशा दर्शवते, म्हणजे हे व्युत्क्रम कोण आहे. हा झेड तयार झाला ना, व्युत्क्रम कोन समजून घ्यायचं. आणि व्युत्क्रम कोन कसोटी काय सांगते? दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे जे व्युत्क्रम कोण आहेत, कोन PAB आणि QBA हे एकरूप आहेत की नाही? मग याचा अर्थ त्या रेषा समांतर आहेत. या कसोटीनुसार दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या व्युत्क्रम कोणांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. पहिलं झालं आपलं. आता बघा, त्रिकोण APR व त्रिकोण RQB मध्ये कोन PRA, बघा, कोन PRA एकरूप कोन QRB विरुद्ध कोण आहेत माहिती आहे तुम्हाला. कोन PAR, बघा, हा कोन PAR एकरूप कोन QBR. हे पण तुम्हाला माहिती आहे 3 वरून. कोन PAR एकरूप कोन QBR. म्हणून त्रिकोण APR हा जो त्रिकोण APR आहे समरूप त्रिकोण RQB. कशामुळे? समरूपतेची कोको कसोटी. कोको कसोटी काय? कोण कसोटी? एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात. बघा, एका त्रिकोणाचे दोन कोन. आता त्रिकोण APR मध्ये बघा, हा कोन PRA आणि कोन PAR दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी एकरूप. म्हणजेच दुसरा त्रिकोण कोणता? त्रिकोण RQB. त्याच्यामधील कोन QRB आणि QBR यांच्याशी एकरूप आहे की नाही कोन PRA आणि PAR? मग ते दोन त्रिकोण समरूप असतात आणि आपल्याला हे दाखवायचं होतं या ठिकाणी. त्रिकोण APR समरूप त्रिकोण RQB. झालं दाखवून? पुढे चला. आता त्रिकोण PAR मध्ये बघा, जर कोन PAR 35 अंश त्यांनी इथं दिले बघा 35 अंश, तर कोन PRA पण 35 अंश असणार आहे. कारण हे दोन जे कोन आहेत ते एकरूप आहेत ना समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयानुसार. म्हणून कोन PRA 35 अंश. हे 1 वरून. आता कोन QRB बरोबर 35 अंश. कोन QRB बरोबर 35 अंश. PRA जर 35 अंश आहे तर QRB 35 अंश असणार आहे विरुद्ध कोन.
2 वरून, आणि आपल्याला माहिती आहे कोण पी आर ए एकरूप कोण क्यू आर बी, कोण क्यू बी आर 35 अंश 1 वरून, क्यू बी आर एकरूप कोण क्यू आर बी, क्यू आर बीचं माप 35 अंश आहे तर क्यू बी आरचं पण 35 अंशच असणार. त्रिकोण आर क्यू बी मध्ये, आता हा त्रिकोण आर क्यू बी आहे ना, त्याच्यामध्ये बघा कोण क्यू आर बी अधिक कोण क्यू बी आर अधिक आर क्यू बी बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यात किमती लिहू, क्यू आर बी 35 अंश अधिक क्यू बी आर 35 अंश अधिक कोण आर क्यू बी माहित नाही बरोबर 180 अंश. 70 अधिक कोण आर क्यू बी बरोबर 180 अंश. बघा हे 35 अधिक 35 70, 70 अधिक कोण आर क्यू बी बरोबर 180. मग कोण आर क्यू बी बरोबर 180 वजा 70 समीकरण तुम्ही सोडवले, त्यामुळे हे 70 इकडे जातील, हे तुम्हाला माहिती आहे. वजाबाकी 110 कोण आर क्यू बी बरोबर 110 अंश, म्हणून कोण आर क्यू बीचे माप 110 अंश आहे. आपण जे पाहिलं त्यानुसार पहिल्यांदा रेख ए पी समांतर रेख बी क्यू हे सिद्ध करायचं होतं, इथं आपण केलं व्युत्क्रम कोण कसोटीनुसार. नंतर त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी. आणि आता कोण आर क्यू बीचं माप काढायचं होतं ते आपण काढलं, कोण आर क्यू बीचं माप 110 अंश आहे. लक्षात. 5वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये केंद्र ए व बी असणारी वर्तुळे परस्परांना बिंदू ई मध्ये स्पर्श करतात. आता या ठिकाणी बघा केंद्र ए असणारे हे वर्तुळ आहे, केंद्र बी असणारे हे वर्तुळ आहे, ही परस्परांना या ठिकाणी ई बिंदूमध्ये स्पर्श करतात. ठीक आहे. रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका, ही बघा ही रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे. त्यांना कशी अनुक्रमे सी व डी मध्ये स्पर्श करते, म्हणजे ए ला सी मध्ये आणि बी ला डी मध्ये स्पर्श करते. या वर्तुळांचे त्रिज्या अनुक्रमे 4 सेंटीमीटर व 6 सेंटीमीटर असतील. आता बघा हे लहान वर्तुळ आहे, म्हणजे या ठिकाणी याची त्रिज्या 4 आहे, अनुक्रमे पण म्हटलंय त्यांनी 4 सेंटीमीटर, आणि याची त्रिज्या 6 सेंटीमीटर असेल. रेख सीडीची लांबी काढू शकतो. आपल्याला काही रचना काढावी लागते, रचना करावी लागतील. या ठिकाणी बघा रेख ए सी काढायचं आहे, इथं या ठिकाणी रेख ए सी काढलं, रेख ए बी काढायची आहे आणि रेख बी डी काढायची. काढून घ्या. रेख ए सी, रेख ए बी, रेख बी डी काढलं. ठीक आहे. रेख एम लंब रेख बी डी काढा, म्हणजे या ए पासून या ठिकाणी बी डी वर लंब काढायचा आहे. रेख एम लंब म्हणजे 90 अंशाचा कोण झालं की नाही. ठीक आहे. आता ए व बी केंद्रे असलेल्या वर्तुळांचे अनुक्रमे बिंदू सी व बिंदू डी हे स्पर्श बिंदू आहेत. हे या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही एल ही सामायिक स्पर्शिका आहे आणि सी हा स्पर्श बिंदू आहे ए केंद्र असलेल्या वर्तुळाचा, डी हा स्पर्श बिंदू आहे बी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाचा. आता बघा कोन ए सी डी 90 अंश, कोन बी डी सी 90 अंश. का? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, बरोबर की नाही. त्यामुळं हे 90 अंशाचे या ठिकाणी दाखवले. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय परत एकदा उजळणी करू. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका या ठिकाणी दिसते तुम्हाला ही स्पर्शिका, तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. ही स्पर्शिका लंब आहे कोणाशी, तर हा जो स्पर्श बिंदू आहे तो केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला. ठीक आहे. त्यामुळे या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार झालाय इथे ए केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात, आणि इथे 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे बी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात. म्हणून कोन एसीडी 90 अंश, कोन बीडीसी 90 अंश. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार कोन एएमडी बरोबर 90 अंश ही रचना केली आपण. त्यामुळे अच्छा, म्हणजे या ठिकाणी बघा समजा हा चौकोन ए एम डी सी किंवा तुम्ही ए सी डी एम म्हणा, हा 90 अंश, हा 90 अंश, हा 90 अंश, हा 90 अंशच असेल ना, कारण कोणत्याही चौकोनाच्या चारी कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. चौकोन एसीडीएम मध्ये बघा, आता नीट समजून घ्या. एसीडीएम मध्ये कोन एसीडी अधिक कोन सीडीएम अधिक कोन डीएमए अधिक कोन एमएसी बरोबर 360 अंश.
चौकोनाच्या कोनांची बेरीज 360 अंश असते, चारी कोनांची बेरीज 360 अंश असते. म्हणून कोन एसीडी 90 अंश इथे लक्षात येते. कोन सीडीएम 90 अंश, कोन एएमडी म्हणा किंवा डीएमए म्हणा 90 अंश, आणि कोन एमएसी ते नाही माहिती आपल्याला, ते काढायचं. बरोबर 360 अंश. आता 9 त्रिक 27 म्हणजे 270 अंश अधिक कोन एमएसी बरोबर 360 अंश. म्हणून कोन एमएसी बरोबर 360 अंश वजा 270 अंश म्हणजे 90च येणार आहे ना, आपल्याला माहिती आहे ना. म्हणून कोन एमएसी बरोबर 90 अंश. म्हणजे चारही कोण याचे कसे झाले? काटकोन. मग चारही कोण काटकोन असतील तर हा आयतच झाला. म्हणून चौकोन एसीडीएम चा प्रत्येक कोन काटकोन आहे. म्हणून चौकोन एसीडीएम हा आयत आहे. बरोबर आहे ना. म्हणून एसी बघा, आता हा एसीडीएम आयत आहे म्हणजे एसी ची जेवढी लांबी आहे ना तेवढीच एमडी ची असणार आहे. समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात ना आयतामध्ये. मग एसी बरोबर एमडी आणि सीडी बरोबर एम आहे की नाही. समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात आयताच्या समोर बाजू. आता बीडी बघा, आता या ठिकाणी बीडी बरोबर बीएम अधिक एमडी. कळलं? बीडी बरोबर बीएम अधिक एमडी, कारण बी डॅश एम डॅश डी म्हणजे एक रेषीय बिंदू आहेत ना. म्हणून बीडी ची लांबी किती असणार आहे? बीएम अधिक एमडी. आता बीडी बरोबर 6. बीडी बरोबर 6. आता तुम्ही म्हणाल कसं काय बीडी बरोबर 6? कारण बी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 6 सेंटीमीटर आहे ना. मग हा बी केंद्रबिंदू आहे आणि हा डी या ठिकाणी वर्तुळावरील बिंदू आहे ना. मग त्यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिज्या झाली. बीडी ही त्रिज्या आहे 6. म्हणून बीडी बरोबर 6. या ठिकाणी बीएम किती आहे ते आपल्याला माहिती आहे का? नाही. आणि एमडी 4. तुम्ही म्हणा एमडी कुठून 4? कुठंच तर दिलं नाही एमडी 4. तर आता समजून घ्या. बघा, या ए केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची त्रिज्या काय आहे? ही एसी 4. बरोबर ना. हा ए केंद्रबिंदू आहे, सी वर्तुळावरील बिंदू आहे, त्यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिज्या. मग याची त्रिज्या किती? 4 आहे ना. त्यांनी सांगितलं आपल्याला इथं अनुक्रमे 4 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. मग याची जर लांबी 4 तर याच्या समोरची बाजू एमडी त्याची पण लांबी 4 असणार आहे. बरोबर आहे. कळलं का आता? म्हणून या ठिकाणी एमडी बरोबर आपण 4 घेतलं. 6 बरोबर बीएम अधिक 4. एसी बरोबर एमडी बरोबर 4. म्हणून बीएम बरोबर 6 वजा 4 2. बीएम ची लांबी किती आली? 2. ही 2 आणि ही 4. बरोबर. तसेच एबी बरोबर एई अधिक ईबी. बघा, तसेच एबी ची लांबी किती असणार आहे? या एई मध्ये ईबी मिळवल्यावर जेवढी येईल तेवढी, कारण हे पण एक रेषीय बिंदू आहेत. ए डॅश ई डॅश बी. बरोबर आहे. स्पर्श वर्तुळाचे प्रमेय काय आहे? स्पर्श वर्तुळाचे प्रमेय परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू. बघा, परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्शबिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. आता हा स्पर्शबिंदू या ठिकाणी ई आहे, तो कशावर असतो? तर या वर्तुळांचे केंद्रबिंदू ए आणि बी यांना जोडणाऱ्या रेषेवर. म्हणून हे ए डॅश ई डॅश बी आहे स्पर्श वर्तुळांच्या प्रमेयानुसार. मग एबी बरोबर एई. एई किती आहे? 4. कारण एई म्हणजेच त्रिज्या आहे ना या ठिकाणी पहिल्या वर्तुळाची, मग ती 4. आणि ईबी किती आहे? ईबी या दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे बी केंद्रबिंदू असलेल्या, ती 6 आहे. 4 अधिक 6 बरोबर 10. एबी बरोबर किती आली? 10. कळते? आता कोन एएमबी बरोबर 90 अंश हे आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी हा लंब काढलाय ना एएमबीडी वर, म्हणजे या एम कोनाचं माप 90 अंश आहे, कटकोन आहे. कोन एएमबी बरोबर 90 अंश. म्हणून
बघा ही रचना आहे हा. आता म्हणून बघा हा जो त्रिकोण AMB आहे ना, हा काटकोन त्रिकोण झाला. मग काटकोन त्रिकोणात तुम्हाला माहिती आहे पायथागोरसचे आपण प्रमेय पाहू शकतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग अधिक उंची वर्ग. मग या ठिकाणी कर्ण काय, काटकोन कुठे तयार झाला, या ठिकाणी M पाशी, म्हणजे त्याच्या समोरची बाजू म्हणजे AB हा कर्ण झाला. AB वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MB वर्ग. मग या ठिकाणी AB किती आहे, 10 आहे, आपण इथं काढले. मग 10चा वर्ग बरोबर AM वर्ग माहित ना आपल्याला किती आहे, अधिक BM माहिती आहे मगाशी काढलं आपण, 2चा वर्ग. मग 10चा वर्ग 100, AM वर्ग अधिक 4, 2चा वर्ग 4 येतो ना, म्हणून AM वर्ग बरोबर 100 वजा 4 96 येईल ना. म्हणून AM वर्ग बरोबर 96. मग AM ची लांबी करायची आहे तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायला लागेल, म्हणून AM बरोबर वर्गमुळात 96. आता या 96 ची फोड करू. याच्यात आपल्याला असं एखादं वर्गसंख्या मिळते का, बघा 16, 16 पंचे 80, 16 6 96, म्हणजे याचे आपण कसे तुकडे केले, 16 गुणिले 6 म्हणजे 96 लिहिलं, बरोबर आहे. AM बरोबर 16 वर्गमुळात 16 गुणिले 6, मग 16चं वर्गमूळ 4 आहे ते बाहेर लिहा, म्हणजे AM बरोबर 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर. बघा हा AM बरोबर किती, 4 वर्गमुळात 6. पण AM ची जेवढी लांबी आहे तेवढी CD ची आहे की नाही, कारण ACDM आयत आहे, त्याच्यामुळे AM बरोबर CD, म्हणून CD बरोबर 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर. हे आपल्याला काढायचं होतं. रेख CD ची लांबी किती आहे, 4 वर्गमुळात 6 सेंटीमीटर. उत्तर काढलं. धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.